नमस्कार, जैत्यन्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, मे महिन्याच्या सुट्ट्या आहेत आणि उन्हाळ्यात मुलांना खाण्यासाठी आज मी मस्त ज्वारीच्या पौष्टिक अशा इडल्या बनवून घेतल्या। त्याच्यासाठी 4 वाटी मी इथे ज्वारी घेतली। पांढरी शुभ्र अशी ज्वारी घ्यायची, तिला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर भांड्यामध्ये भरपूर पाणी टाकून 8 तास आपल्याला ही ज्वारी भिजवून घ्यायची आहे। आता 4 वाटी ज्वारी सोबतच 1 वाटी पांढरी उडदाची डाळ घ्यायची, ती देखील स्वच्छ धुवून भिजवून ठेवायची आणि 7-8 तासानंतर चांगलं भिजल्यावर आता हे आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे। सुरुवातीला ज्वारी पाणी न टाकता दळून घ्यायची, नंतर तिच्यात थोडंसं पाणी टाकून मग आपण तांदळाचे जसं पीठ तयार करतो इडलीचं, अगदी त्याच पद्धतीने रवेदार असं पीठ दळून घ्यायचं। तर संपूर्ण ज्वारी दळून झाली की जी उडदाची डाळ आहे ती देखील चांगली दळून घ्यायची। मग मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोघं पीठ मिक्स करायचे। आता ह्या पिठामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ रात्रभर असंच फर्मेट होण्यासाठी ठेवायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत तर रात्रभरमध्ये पीठ खूपच छान असं फर्मेट होतं आणि इडली बनवताना सोडा किंवा इनो टाकण्याची अजिबात गरज पडत नाही। तरी देखील ही इडली अगदी मऊ आणि जाळीदार अशी तयार होते। तर असं पीठ तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर 3 ते 4 दिवस त्याचा वापर करू शकता। उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, कारण ज्वारी थंड आणि पौष्टिक देखील असते। तर मुलं ज्वारीच्या भाकरी खात नाही, कंटाळा करतात, त्यांच्यासाठी असं पीठ तयार करून तुम्ही इडली किंवा डोसे बनवून खायला देऊ शकता। तर बघू शकता किती छान अशी मऊ आणि जाळीदार इडली तयार झालेली आहे। कोणाच्या लक्षात देखील येणार नाही की ह्या ज्वारीच्या इडल्या आहेत असं। अशा ह्या ज्वारीच्या इडल्या, सोबतीला सांबार, चटणी अशी सविस्तर रेसिपी बघण्यासाठी माझ्या फोटोच्या खाली छोटासा त्रिकोण आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह। धन्यवाद।